मराठी भाषा दिन आहे आणि याच दिवशी अजित पवार आणि राज ठाकरे आणि त्यांचे अनुयायी एकमेकावर दगडफेक करतायत. करू नये त्यांनी असं. तू दोघांनाही ओळखतोस, तू नाही, दोघंही अजित अरे दादांनाही मी ओळखतोस. दोघांबद्दल म्हटलं, दोघंही माझे आवडते आहेत. मी कधीही कोणी आवडतो असं म्हणत नाही. मी म्हटलं त्या दिवशी मी त्या संपादक होतो त्यावेळी मला हे दोघं आवडतात. दोघांमध्ये ती ताकद आहे. अजितमध्ये ताकद आहे काम करून घेण्याची, राजमध्ये आहे काहीतरी करून दाखवण्याची. हे दोघं छान आहेत. म्हणजे सकृतदर्शनी कोणी अतिशय दशोत वृत्तीचे वाटतात, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये धमक आहे, काहीतरी करून दाखवतील हे मीच म्हटलं. पण हा असं जर होत असेल तर वाईट वाटतं. बरं, आता काय आपण ते लहान आहेत का त्यांना सांगायला तुम्ही आपसात भांडू नका, असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं पण करू शकतो का? दोघंही धुरीण आहेत. एक आपल्या पक्षाचा मुख्य आहे, दुसरा सेनापती आहे. त्यांना आपण काय सांगणार? आपण शिकायचं त्यांच्याकडनं. दोन मराठी राजकारणी मराठी भाषा दिनी एकमेकावर दगड मारतात. वाईट आहे, दुर्दैव आहे. या इतकं दुसरं दुर्दैव आहे. वाईट आहे. कळेल त्यांना, कळावं. लोकांना विसरले ते. माहीत नाही, विसरू नका एवढीच अपेक्षा आहे. विसरू नका, कारण सरतेशेवटी तुम्ही लोकांसाठी आहात. विसरू नका, म्हणजे हे विसरू नका. कारण लोकांना तुम्ही आवडलात तर तुम्ही राहणार, नाही आवडलात तर नाही राहणार. म्हणजे एका हाताने दुसऱ्या हाताला मारल्यासारखं होतं ना. तसं नका करू. आम्ही खूप प्रेम करतो तुमच्यावर, त्यामुळे आम्ही इतकं नगण्य प्रेम आमचं नाही आहे, त्यामुळे झिडकारू नका एवढीच अशी एक नम्र विनंती आहे दोघांनाही. दोघंही तुम्ही छान आहात, तुमची आम्हाला गरज आहे आणि आम्ही लाचार नाही आहोत एवढी लक्षात ठेवा. बाकी काय, बदल्यात थोडंसं तुम्ही काहीतरी द्या आम्हाला, तेवढ्या पोटीच हे सगळं द्याल, नक्की द्याल तुम्ही या अपेक्षेपोटी. म्हणून तर आम्ही आता सगळे अजून गप्प आहोत सगळे. कधीतरी आम्हाला गोंजारा करा आमच्यासाठी, काहीतरी होईल. पण ते नाना पाटेकर यांच्याबरोबरची ही ग्रेट भेट तुम्ही बघू शकता उद्या, म्हणजे शनिवारी रात्री 9:30 वाजता.